उद्या सूर्योदयापर्यंत आपण वाट पाहू. इंग्रजांची काही हालचाल, काही नाही. वखारीचे दरवाजे बंद करून ते स्वस्थ आहेत. नेताजी, तळाची व्यवस्था पहा. उद्या प्रत्येक स्वाराबरोबर एक रिकामं घोडं ठेवा. प्रत्येक अश्वपथकाचे 2 भाग करा. एकानं लूट करावी, दुसऱ्यानं ती तळावर आणावी. आमचे नजरबाज सारं शहर दाखवतील. रात्र चढली, थंडी वाढू लागली. तळाचे जेवणखाण आटोपल्यावर राजे सर्व तळावरून फिरून आले आणि आपल्या तंबूत गेले. तंबूबाहेर धारकरी खडे झाले. समोर सुरत काळोखात बुडाली होती. इंग्रज वलंदेजांच्या वखारींवर पेटलेल्या मशाली सोडल्या तर सर्वत्र काळोख होता. त्या काळोखात त्या मशाली अधिकच भयाण वाटत होत्या. मराठ्यांच्या तळावर लक्ष नक्षत्रे दिसावीत तशा दिवट्यांच्या मशालींच्या खुणा दिसत होत्या. शेकोट्या प्रज्वलित झाल्या होत्या. उशाशी घोडे ठाणबंद करून स्वार शेकोट्यांभोवती झोपी गेले होते. उघड्यावर पडलेल्या त्या तळ्यावर एक चिमुकली पांढरी राहुटी उठून दिसत होती. पहाटे तळ जागा झाला. राजे आपल्या तंबूबाहेर उभे होते. अंगावर पांढरी शाल होती. राजांच्या समोरची शेकोटी प्रज्वलित करण्याचा प्रयत्न महादेव करीत होता. चांगले उजाडले. विरळ धुके उतरत होते. पूर्वेकडे तांबडी कड दिसत होती. नेताजी, कुडतोजी, येसाजी, तानाजी आपापल्या अश्वपथकांना सूचना देत होते. घोड्यांवर खोगीर चढवले गेले. आज्ञा घेण्यासाठी सारे राजांकडे आले. राजांचा चेहरा व्यथित दिसत होता. सूर्योदयाची वेळ झाली. बालकिरणे सुरतेवर पसरली. राजांच्या आज्ञेची सारे वाट पाहत होते. त्याच वेळी काळा पायघोळ झगा घातलेले 5 इसम तळाकडे येताना दिसले. अग्रभागी चालणारा इसम गोरा होता. राजांच्या समोर त्यांना हजर करण्यात आले. दुभाष्यामार्फत बोलणी झाली. आलेल्या इसमाचे नाव रेव्हरंड अँब्रोज होते. तो धर्मोपदेशक होता. अभय मागण्यासाठी तो आला होता. राजांनी त्याला अभय दिले. राजे म्हणाले, हे किरीस्ताव चांगले सज्जन लोक आहेत. त्यांना अथवा त्यांच्या लोकांना कसलाही त्रास आम्ही देणार नाही. फादर अँब्रोजने सुरतेतल्या आणखी एका सज्जन व्यापाऱ्याशी शिफारस केली. तो व्यापारी मेला होता, तरी त्याच्या दातृत्वाची कीर्ती सुरतेत राहिली होती. त्या व्यापाऱ्याने पुष्कळ दानधर्म केला होता. ते ऐकून राजांनी त्या व्यापाऱ्यांची पेढी व घर सुरक्षित राखण्याची जबाबदारी खुद्द कुडतोजीरावांना सांगितली. फादर अँब्रोज आनंदाने माघारी गेला. राजांनी नेताजींच्याकडे पाहिले. नेताजींसह सर्वांना मुजरे केले. राजे रुक्षपणे बोलले, नेताजी, बायका, मुलं, गोरगरीब, मशिदी, प्रार्थनेच्या जागा, देवळे, मग ती कोणत्याही धर्माची असोत, त्यांना तोशीस लागता कामा नये. जी. राजे उभे राहिले. आपला डावा हात सुरतेकडे दाखवीत ते म्हणाले, मोगली मिजाज सांगणाऱ्या ह्या सुरतेची बेसुरत करा. हिचं सारं वैभव आमच्या स्वराज्यासाठी एक करा. जा. आणि स्वार सुरतेच्या रोखाने दौडले. सकाळची वेळ असूनही सारे रस्ते भयाण मोकळे होते. सर्व दरवाजे बंद होते. अश्वपथकांच्या अग्रभागी नजरबाज दौडत होते. वेचक श्रीमंतांची हेरून ठेवलेली घरे ते दाखवित होते. क्षणात घराचे दरवाजे उन्मळून पडत होते. आतल्या बायका पोरांचा हलकल्लोळ उडत होता. मिळालेला नगद ऐवज आणलेल्या लांब पिशव्यातून भरला जात होता. लपवून ठेवलेल्या द्रव्यासाठी व्यापाऱ्यांच्या श्रीमंतांच्या पाठी चाबकांखाली फुटत होत्या. द्रव्यालोभाने संपत्तीला चिकटून राहिलेले व्यापारी श्रीमंत बघता बघता प्राणाला चिकटून राहून लपवून ठेवलेले सोने नाणे हवाली करीत होते. कैद केलेले व्यापारी तळाकडे पाठवलेल्या जाणाऱ्या लुटीबरोबर जात होते. मध्यान्नीचा सूर्य येईपर्यंत सुरतेत लुटीचे सत्र चालू होते. तेलाच्या घरचे तेल आणून लुटलेल्या घरावर टाकून आगी लावल्या जात होत्या. सुरतेवर उठलेल्या धुराने आकाश भरून गेले होते. भर दिवसा सूर्य झाकळला होता. तळाकडे अखंड रीघ लागली होती. लुटीबरोबरच कैदी पण तळावर येत होते. तंबू शेजारच्या आंब्याच्या फांदीला ऊन झाकण्यासाठी एक चादर बांधली होती. राजे आसनावर बसले होते. चारही बाजूंना धारकरी उभे होते. समोर येणाऱ्या लुटीचा ढीग पडला होता.
उभे असलेले कारकून चांदी, सोने, रत्ने अशी लुटीची ठोकळ मोजदाद करीत होते. 2 प्रहरी एक गोरा कैदी राजांच्या समोर उभा केला गेला. त्याचे नाव होते अँथनी स्मिथ. हा साहेब इंग्रज कंपनीचा नोकर होता. स्वालीच्या वलंदेजांच्या वखारीतून तो येत असता मराठा सैनिकांना तो वाटेत सापडला. इतर कैद्यांप्रमाणे तो राजांच्या समोर आला. काही कैद्यांचे तुटलेले हात त्याने पाहिले. ते भयचकित झाला होता. राजांनी अँथनी स्मिथकडे अफाट खंडणी मागितली, पण अँथनी स्मिथने आपण गरीब असल्याचे सांगितले. राजांचा विश्वास बसला नाही. राजांनी त्याचे हात तोडण्याचे फरमावले. स्मिथने आपली नजर राजांकडे वळवली. तो हिंदुस्थानीमध्ये म्हणाला, हुजूर, मेरे हाथ क्यों तोड़ते हो? गर्दन मारी जाए तो हम पर रहम होगी. राजांना त्या धाडसाचे कौतुक वाटले. त्यांनी शेजारच्या सेवकाला आज्ञा केली, त्याची टोपी काढून घ्या आणि गर्दन मारा. स्मिथच्या डोक्यावरची टोपी काढून घेतली गेली. स्मिथ गुडघ्यांवर बसला. त्याने डोळे मिटले. त्याचे ओठ पुटपुटत होते. शांतपणे तो प्रार्थना करीत होता. तलवार उचलली गेली. राजांनी हात वर केला. स्मिथने डोळे उघडले. तो आश्चर्यचकित झाला होता. राजांच्या चेहऱ्यावर हसू होते. राजे म्हणाले, त्याला सोडा, पण तळाबाहेर जाता कामा नये. आमचा कैदी म्हणून राहील. स्मिथ राजांचा जवळ कैदी म्हणून राहिला. संध्याकाळपर्यंत जवळजवळ निम्मे शहर लुटले होते. आगीचे लोट शहरावर उसळत होते. श्रीमंत व्यापाऱ्यांचे वाडे लुटून फस्त केले होते. व्यापारी पळून केव्हाच किल्ल्याच्या आश्रयाला गेले होते. एका व्यापाऱ्याच्या घरात इतर संपत्तीखेरीज नुसते मोती 28 शेर सापडले. मराठी फौजेचा उत्साह वाढला होता. काही विरोध न होता मनसोक्तपणे लूट चालली होती. काही तुकड्या सरळ किल्ल्याला भिडल्या होत्या. सुभेदार इनायत खानाने घाबरून तोफा डागण्याची आज्ञा केली. तोफांचे आवाज उठू लागले. किल्ल्यापासून पसरलेल्या सुरतेवर गोळे पडू लागले. खुद्द सुरतेवरच सुरतेचा सुभेदार गोळे डागीत होता. आणखी नागी पेटत होत्या. रात्र पडली तसे सुरतेचे भयान रूप जाणवू लागले. प्रचंड अग्नीमुळे दिवसाचा भास होत होता. अग्नीच्या भक्षस्थानी पडणारी लाकडे आवाज करीत फुटत होती. वाडे कोसळत होते. साऱ्या सुरतेवर रक्तिमा पसरला होता. दिवसा धुरामुळे रात्र भासली. आता आगीच्या उजेडात दिवस भासत होता. सुरतेने दिवसा रात्र आणि रात्री दिवस पाहिला. दुसऱ्या दिवशी सकाळपासून लूट जारी होती. इंग्रजांच्या वखारीत बातमी आली की बंदरात शिवाजीची जहाजे आली आहेत. त्याने इंग्रज भिवून गेले. स्वालीच्या गोदीची काळजी इंग्रजांना लागली. मागोमाग बातमी आली की जहाजे शिवाजीचीच असली तरी गोदीला काहीही धक्का न लावण्याची त्यांना सक्त ताकीद दिली गेली होती. इंग्रज निश्चिंत झाले. पण किल्ल्यात बसलेल्या सुभेदाराला पुढचे मरण दिसू लागले. आकाशात उठणाऱ्या लोटांकडे तो भकासपणे पाहत होता. सुरत तर शिवाजीने पुरी लुटली. तो आता निघून जाईल, पण उद्या दिल्लीचा बादशाह आपणास काय म्हणेल? इनायत खान बेचैन झाला. त्याने शक्कल लढवली आणि शिवाजीशी तह करण्यासाठी त्याने आपला वकील पाठवला. वकील 4 स्वारांनिशी किल्ल्याबाहेर पडला. राजे छावणीवर लुटीची चाललेली मोजदाद पाहत होते. लुटीच्या मालाची मोजणी होऊन गोणी भरल्या जात होत्या. शिवून मोहरा केल्या जात होत्या. आणि त्याच वेळी तानाजी आपल्या अश्वपथकांसह तेथे आला. मुजरा करून तो म्हणाला, महाराज, 2 व्यापारी नदीपलीकडे पिंप हलवित होते. मग हिंदूच होते. त्यांना गिरफ्तार करून आणले. कसली पिंप होती? तो सांगत होता, तेलाची पिंप आहेत. म्हणून मी बघत होतो. चांगले बैल असून बी गाडीतनं एकच पीप नेत होते. मला पटेना. पीप फोडलं, सोनं होतं. ताबडतोब जाऊन नदीवर सारी पिंप पकडली. 30 पिंप मिळाली. शाब्बास. कुठं आहेत पिंप? नदीवरच आहेत. पहारे बसवून इकडं आलो. ती आणायची कशी? इकडे आणू नका. आपली जहाजं आली त्यावर चढवा. तानाजीने व्यापाऱ्यांना पुढे केले. गरीब व्यापारी म्हणून राजांनी ज्यांना पहिल्याच दिवशी सोडले होते त्यांचाच हा उद्योग होता.
व्यापारी गयावया करू लागले. हुजूर, एक वेळ माफ करा. म्हणाल ती खंडणी देतो. आम्ही जरूर खंडणी घेऊ, पण ती आम्हाला सोन्याच्या रूपात नको. तानाजी, ह्या लुच्च्यांना घेऊन जा आणि ताबडतोब खंडणीसाठी त्यांचं मस्तक मारा. आक्रोश करणाऱ्या व्यापाऱ्यांना नेले गेले. राजांच्या आज्ञेची बजावणी त्याच क्षणी झाली. स्मिथ हे सारे पाहत होता. राजे आसनावर बसले असता बातमी आली, सुभेदार वकील येत आहेत. राजे म्हणाले, लवकर जागे झाले, घेऊन या. सुभेदार वकील राजांच्या समोर आला. राजांच्या पुढे पडलेल्या अपार संपत्तीच्या ढिगाकडे तो आश्चर्याने पाहत होता. त्या ढिगात सारखी भर पडत होती. वकिलाने राजांकडे पाहिले. राजे सुशोभित आसनावर लोडाला टेकून बसले होते. मागे बिनकनातीचा छोटा तंबू उभा होता. राजांच्या दोन्ही बाजूंना तळपत्या तलवारी घेतलेले रक्षक उभे केले होते. वकिलांनी मुजरा केला. बोला, राजे म्हणाले. राजे शिवाजी, सुरतेचे सुभेदार, मोगल सम्राटांचे प्रतिनिधी इनायत खान यांनी मला आपणाकडे पाठवलं आहे. सुभेदार साहेबांचा निरोप आहे. काय? बोला. सुभेदार साहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही सुरतेत घुसून जी लुटालूट केलीत त्याबद्दल सम्राट तुम्हाला कधीच माफी करणार नाहीत. तथापि अजूनही तुमच्या फौजा सुरतेबाहेर घेतल्या तर झाला प्रकार विसरून सुभेदार तुमच्याबद्दल शिफारस करतील आणि या अटी तुम्ही पाळल्यात तर सुभेदार साहेब योग्य ती खंडणी द्याव्यास तयार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला केलेली लूट परत करावी लागेल. झालं? राजांनी विचारलं. हो. राजे उभे राहिले. त्यांचे रूप पालटले. चेहऱ्यावरचे स्मित विरून गेले. ते कडाडले. केवढी बेशरम माणसं आहात तुम्ही. इनायत शहराचा सुभेदार संकट येताच रक्षण करता बायकांसारखा किल्ल्यात जाऊन दडला. प्रजेला बेवारस करून मोकळा झाला आणि तो आम्हाला अटी घालतो. कशाच्या जोरावर? सुरत आज आमच्या हाती आहे. ह्या अटी मान्य करायला आम्ही इनायत खानासारखे जनानी नाही. क्षणभर त्या वकिलाचे नेत्र वेगळ्याच रीतीने चमकले. आम्ही पण जनानी नाही, हा घे पुरावा, असे उलट बोलून तो तरुण शिवाजीराजांच्या अंगावर खंजीर उगारता झाला. राजांच्या मागे उभ्या असलेल्या महादेवने त्या वकिलाचा खंजीराचा हात त्याच चपळतेने वरच्यावर छाटला. आवेशाने धावलेला वकील आपला तोल सावरू शकला नाही. तो राजाच्या अंगावर पडला. राजांचा तोल गेला आणि तेही कोलमडले. वकिलाच्या थोट्या हाताच्या रक्ताच्या लोंढ्याने शिवाजीराजे माखले गेले होते. दुसऱ्या रक्षकाने राजांच्या अंगावरून वकिलाला बाजूला केले आणि क्षणात वकिलाचे डोके फोडले गेले. राजांच्या अंगावर रक्त पाहून साऱ्या छावणीत राजांच्या खुनाची वार्ता वावटळीसारखी पसरली आणि त्या हकाटीमुळे तळावर गिरफ्तार केलेल्या कैद्यांची मस्तके सूड भावनेने उडवली जाऊ लागली. साऱ्या तळावर एकच कत्तल माजली होती. राजे धडपडत उठले. त्यांच्या लक्षात तो सारा प्रकार आला. ते छावणीकडे धावले. राजे छावणीवरून धावत होते. आपण सुरक्षित असल्याचे दाखवून देत होते. कत्तल थांबवण्याचा हुकूम सोडत होते. साऱ्या छावणीला राजे सुरक्षित असल्याचे समजेपर्यंत अनेकांची निर्दयपणे कत्तल झाली होती. थकले भागलेले राजे आपल्या तंबूपाशी आले. इनायत खानाच्या वकिलाचा हा उद्दामपणा पाहून मात्र राजांचा संताप अनावर झाला होता. त्याच संतापात त्रस्त झालेल्या छावणीला शांत करण्यासाठी राजांनी 22 कैद्यांचे हात तोडण्याची शिक्षा दिली. 6 जणांचा शिरच्छेद झाला. अँथनी स्मिथ हे सारे पाहत होता. राजांनी सेनापतींना हुकूम सोडला, ह्या सुरतेची पुरी लूट जारी ठेवा. कोणाचीही गय करू नका. सोनं, नाणं, चांदी याखेरीज कशालाही किंमत देऊ नका. राजांची लूट जारी असता हबसाणचा वकील सापडला. दिल्लीला निघालेला वकील त्याच्या बरोबर औरंगजेबाला नजर करण्यासाठी आणलेला मोठा नजराणा होता. सराईत सापडलेल्या त्या वकिलाने तो नजराणा राजांना नजर केला. राजांनी त्याला सोडून दिले. प्रत्येक घडणारी गोष्ट कुतूहलाने पाहणाऱ्या अँथनी स्मिथबद्दल राजांना कुतूहल होते. स्मिथकडून राजांनी 300 रुपयांची खंडणी मान्य करून घेऊन त्याला सोडून दिले. त्याला सोडून देताना वजन ठेवण्यासाठी इंग्रजांकडे खंडणीची मागणी केली. 3ऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सुरतेची लूट जवळजवळ पुरी झाली होती. श्रीमंत व्यापाऱ्यांचा मोहल्ला पुरा लुटला गेला होता.
चौथ्या दिवसापासून लुटीच्या गोण्या नदी तीरावरच्या गलबतांवर हलवल्या जात होत्या. सायंकाळपर्यंत ते काम चालू होते. निव्वळ सोने, चांदी आणि रत्ने यांच्या रूपात गोळा केलेली करोडो होनांची संपत्ती गलबतांवर चढवली होती. खजिन्याच्या रक्षणार्थ खास रक्षक दल गलबतांवर ठेवून गलबते हाकारली गेली. राजे तळावर आले आणि त्यांना बातमी आली की बादशहाचा सरदार महाबत खान मोठ्या फौजेनिशी सुरतेवर येत आहे. तळ उठवण्याची तयारी सुरू झाली. राजांच्या फौजेबरोबर अश्वदळही वाढले होते. त्यातल्या त्यात जातिवंत 60 अरबी घोडी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. जे व्यापारी जिवंत राहिले होते त्यांना सोडताना राजांनी सांगितलं, तुमच्या बादशहाला आणि सुभेदाराला आमचा निरोप सांगा. तुमची सुरत होती ती आम्ही बेसुरत केली. ही भूमी पुरातन हिंदूंची आहे. तुमच्या दक्षिणेत काही नाही. जिथं तुम्ही राज्य करता ती दिल्ली ही तुमची नव्हे, तीही पुरातन हिंदूंचीच आहे. एक ना एक दिवस तेही आम्ही सिद्ध करून दाखवू. आमचा निरोप जरूर तुमच्या सुभेदारांना आणि बादशहांना कळवा. राजांनी कुचाची आज्ञा दिली. तुताऱ्या वाजल्या आणि 8,000 घोडेस्वारांची मांड आपल्या मुलुखाची वाटचाल करू लागली. 4च दिवसांपूर्वी मोगल साम्राज्याची ऐश्वर्य संपन्न व्यापारपेठ म्हणून गाजलेली सुरत कोळशाची वखार बनली होती. सुरतेचा असामान्य विजय संपादून राजे गडाकडे येत होते. मकर संक्रांत वाटेतच झाली होती. राजांना राजगडाचे वेध लागले होते. खुद्द मोगलांच्या मुलुखात आतवर शिरून फौजेची फारशी हानी होऊ न देता करोडो रुपयांची संपदा राजे घरी आणीत होते. हा विजय अलौकिक होता. त्याचे कौतुक करणारी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे जिजाबाई. आपल्या पराक्रमाने हर्षभरीत झालेल्या मासाहेब वाड्याच्या प्रवेशद्वाराशी आरतीचे तबक हाती धरून उभ्या असलेल्या राजांना दिसत होत्या. आनंदाने भारावलेल्या आईच्या कुशीत शिरायला राजांचे मन उतावळे झाले होते. राजगड दिसू लागला आणि राजांनी घोड्याला टाच दिली. घोडदळ वेगाने राजगड जवळ करीत होते. रात्रभराच्या दौडीने थकलेल्या राजांचा थकवा गड दिसू लागलाच की कुठच्या कुठे गेला. राजे गडापायथ्याच्या वाडीतून दौडत जात होते. लोक मुजरा करीत होते. राजे गडाच्या पायथ्याशी आले. नेहमी राजांच्या आगमनाची वार्ता देणारा नगारा झडला नाही, शिंगे वाजली नाहीत. राजांनी दरवाजाजवळच्या भगव्या झेंड्याकडे पाहिले. वाऱ्या नसल्याने झेंडा मलूलपणे उभा होता. चौकी पहारे खालच्या मानेने मुजरे करीत होते. राजे दुसऱ्या दरवाजात आले आणि त्यांना फिरंगोजी दिसले. फिरंगोजींना पाहताच राजे विचारात पडले. गड सोडून फिरंगोजी का आले? राजे पायउतार झाले. फिरंगोजींनी 4 पावले टाकली आणि ते थांबले. त्यांना पाऊल उचलवत नाही राजे सामोरे गेले. फिरंगोजी बोडके होते. मस्तकावरचे पांढरे केस विस्कटले होते. गलमिशा थरथरत होत्या. सारे अंग कापत होतं. डोळ्यातून अश्रू वाहत होते. राजांच्या जीवाचे पाणी झाले. राजे धावले. फिरंगोजीचे खांदे धरीत राजे ओरडले, फिरंगोजी काय झालं सांगा. घात झाला राजे. थोरले महाराज साहेब बोला. थोरले महाराज साहेब आपल्याला सोडून गेले. थोरले महाराज साहेब सोडून गेले? मुलाची त्यांनी कधीच संगत केली नाही. राजांचा फार थोडा सहवास त्यांना लाभला होता, पण ती आयुष्याची आठवण बनली होती. मन पुलकित झालं होतं. मुलाच्या शब्दासरशी 36 गावचा पोटमोकासा देणारे महाराज साहेब पायी डोकं ठेवलं तर राजे मोठे झालात पण सवय गेली नाही म्हणणारे महाराज साहेब. राजांचं राज्य उभं राहिलं तर 1,00,000 रुपयांच्या सुवर्णमूर्ती वाहण्याचा नवस बोलणारे महाराज साहेब न भेटता न सांगता निघून गेले. हे कसं घडलं? राजांचे डोळे भरून आले. स्वतःला सावरून राजांनी वर पाहिले. फिरंगोजी काय झालं? महाराज साहेब रणदुल्ला खान आणि सरजा खान यांच्यासह बिदनूर प्रांती मोहिमेला गेले होते. पाळेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी शिमोगा जवळच्या होडीकेरी गावी मुक्काम होता. महाराज साहेबांना शिकारीची लहर आली. ते शिकारीला बाहेर पडले. रानात श्वापद उठले. महाराज साहेब हाती भाला सरसावून घोड्यावरून श्वापदाच्या मागे भरधाव जात होते आणि बोला. राजांचा आवाज कंपित झाला. ओठ थरथरले. दैव फिरलं राजे. एवढा पटाईत स्वार. घळणात घोड्याचा पाय फसला. घोडा मुरकंडूला पडला. फुल फेकलं जावं तसे महाराज साहेब फेकले गेले. पडल्या जागीच महाराज साहेब शांत झाले.
फिरंगोजींनी राजांना मिठी मारली. राजांचे अश्रू सांडू लागले. राजांच्या डोळ्यांसमोर डुकराच्या शिकारीच्या वेळी भान विसरून भरधाव वेगाने दौडणारे महाराज साहेब दिसत होते. राजे कष्टाने फिरंगोजीच्या मिठीतून मोकळे झाले. मासाहेब कुठं आहेत? फिरंगोजींनी अश्रू टिपले. ते म्हणाले, राजे काय सांगू, मासाहेब सती जाणार आहेत. गडावर सारी तयारी झाली आहे. आपण येईपर्यंत तरी थांबावं असं साऱ्यांनी सांगून पाहिलं. आणा शपथा घातल्या, पण मासाहेब कुणाचंच ऐकायला तयार नाहीत. आम्हाला न भेटता मासाहेब सती जाणार होत्या? राजे उद्गारले. राजांनी पावले उचलली. ते भराभर चालत होते. मागून कोणी येते की नाही याचेही त्यांना भान राहिले नव्हते. वाड्याच्या दरवाजातून राजे चौकात गेले. श्यामराजपंतांसारखी वयस्क माणसे सदरेवर कपाळाला हात लावून बसली होती. साऱ्यांच्या नजरा झुकल्या होत्या. कोणी काही बोलत नव्हते. एक भयान शांतता वाड्यावर पसरली होती. एवढ्या माणसांचा राबता असूनही वाडा भयान वाटत होता. राजांनी कसेबसे पायांवर पाणी घेतले आणि ते सरळ मासाहेबांच्या महालाकडे गेले. महालाच्या दाराशी राजांचे पाय अडखळले. जिजाबाई जमिनीवर बसल्या होत्या. त्या हिरवे वस्त्र नेसल्या होत्या. हाती हिरवा चुडा होता. महालात बाजूला सूपवाणे ओळीने लावून ठेवली होती. जिजाबाईच्या जवळपास साऱ्या राण्या खाली मान घालून बसल्या होत्या. जिजाबाईंनी नजर वर केली. मळवट भरलेल्या कपाळाचे दर्शन होताच राजाच्या मनाचे बांध फुटले. शिवबा, एवढा एकच उद्गार जिजाबाईंच्या मुखातून निघाला आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी राजांना मिठी मारली. महालात एकच आक्रोश उठला. आईच्या कुशीत राजे मुक्त कंठाने अश्रू ढाळीत होते. काही वेळ गेली. राजांनी नजर वर केली. मासाहेब आम्हाला न भेटता जाणार होता? राजांना कुरवाळीत जिजाबाई म्हणाल्या, राजे तुम्ही आता लहान नाही. ते गेले. त्यांच्या मागे आता मला जायला हवं. माझं काम संपलं. आता राहणे नाही. निश्चयपूर्वक जिजाबाई बोलत होत्या. राजांचे मन थरकापून उठले. जिजाबाई म्हणजे राजांची सावली. राजे म्हणाले, मासाहेब जन्ममृत्यू दैवाधीन असं तुम्हीच आम्हाला सांगितलं. महाराज साहेब गेले. तुम्ही गेलात तर आम्ही जगावं कसं? नाही मासाहेब, त्यापेक्षा आम्हास मृत्यू चांगला वाटेल. राजे असं बोलू नका. आता माझा काय उपयोग? महाराज साहेब आमचा पराक्रम पाहायला उरले नाहीत. मासाहेब तुम्ही गेलात तर मग आमचा पराक्रम दाखवायचा कुणाला? मासाहेब आजवर एकही गोष्ट आम्ही तुमच्या सल्ल्याबाहेर केली नाही. कोणत्याही मोहिमेला बाहेर जाताना तुमचे आशीर्वाद आम्हाला अभय द्यायचे. मासाहेब तुम्ही गेलात तर साधं पाऊल उचलतानाही आम्ही अडखळू. मासाहेब आमच्यासाठी नको, पण उद्याच्या हिंदवी स्वराज्यासाठी तुम्ही राहणं आवश्यक आहे. तो पुरुषार्थ पाहायला तुमच्याखेरीज आम्हाला दुसरं कोणी नाही. राजांना अश्रू आवरेना. शब्द फुटेना. जिजाबाईंनी पदराने राजांचे अश्रू पुसले. त्या उद्गारल्या, राजे कसलं कोडं घालता? राजांच्या मनात आशा पालवली. नाही मासाहेब, हे कोडं नाही. आम्ही सत्य तेच सांगतो. राजांनी जिजाबाईंचे पाय शिवले. मासाहेब आम्ही तुमचे पाय शिवून सांगतो. आम्ही हिंदवी स्वराज्याचं साकारलेलं स्वप्न तुम्हास दाखवण्यास बद्ध आहोत. ते उभं करीपर्यंत आम्ही क्षणाची उसंत घेणार नाही. महाराज साहेबांचा खंडोबाच्या मूर्तीचा नवस आपण फेडू. मासाहेब एवढी भीक मला घाला. जिजाबाईंनी राजांना मिठी घातली. राजांचे संकट टळले. सतीच्या वाणांची मांडलेली सुपे बाहेर नेली गेली. दुःखातही सुखाचा वारा स्पर्शून गेला. कैक वर्षांपूर्वी रंगपंचमीच्या दरबारी उधळल्या गेलेल्या हळदी कुंकवाची शेवटची निशाणी मासाहेबांच्या कपाळावरून कायमची पुसली गेली.